आज रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर जवळपास 70 ते 80 वेगाने वारा वाहणार आहे। तसंच त्यामध्ये 4.8 मीटरची हाय टाईड असणार आहे। मुंबईकर वादळी वाऱ्यासह पावसाचा आनंद घेतानाही पाहायला मिळत आहेत। सीएसएमटी आणि बीएमसी कार्यालयाच्या बाहेरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी। सीएसटी या ठिकाणी आलेलो आहोत। मुंबई महानगरपालिका समोर आहे माझ्या, आणि हा एक महत्त्वाचा नाका समोर जातो मुंबई महानगरपालिका सीएसटी। आणि ह्या भागात नेहमीच वर्दळ असते, नेहमीच वाहतूक कोंडी असते, परंतु आज मात्र थोडे रस्ते हे खाली दिसत आहेत, शांत दिसत आहेत, कारण की सर्वच जे कामावर येणारे चाकरमानी आहेत त्यांना सुट्टी देण्यात आलेली आहे। आज रेड अलर्ट दिलेला आहे। त्याचबरोबर 70 ते 80 किलोमीटरची स्पीडने वारे वाहणार आहेत, त्यामुळे झाडे पडण्याची शक्यता खूप वर्तवली जाते, मोठ्या प्रमाणात वर्तवली जात आहे। 24 तासात जवळपास 500 झाडं पडलेली आहे, हा एक मोठा रेकॉर्ड आहे। त्यामुळे आज जो वारा सुटणार आहे हा भयंकर वारा असणार आहे, त्याच्यामुळे झाडं पडण्याची शक्यता वर्तवली आहेत। परंतु काही लोक मात्र ह्या पावसात आनंद घेत आहेत, या पावसाची मजा घेत आहेत, कारण की अनेक दिवस कडक उन्हाळा होता आणि आता थंडावा आलेला आहे। आज मात्र तुरळक लोक आहेत इथे, कारण की जे आव्हान केलेलं आहे सरकारने प्रशासनाकडनं जर खरंच गरज असेल तर बाहेर पडा, त्या आव्हानाला जागलेली लोक दिसत आहेत आणि लोक कमी दिसत आहेत। परंतु पावसाचा जोर वाढणार आहे, हायटाईड आहे, जवळपास 4.8 मीटरची हायटाईड असणार आहे आणि वेगाने वारा जो आहे सुरू होणार आहे। त्यामुळे एकंदरीतच मुंबईमध्ये जी डिझास्टर टीम आहे ती तैनात आहे, अनेक ज्या टीम्स आहेत त्या तैनात आहे। कुठेही अनिश्चित प्रकार होऊ नये अशीच सर्वजण आशा करतोय। परंतु पावसाचा जोर वाढणार आहे आणि वाऱ्याचा जोरही वाढणार आहे। व्हिडिओ सागरसह कपिल राऊत, झी मीडिया, मुंबई।